हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही सवयी शेअर करणार आहे। त्या जर तुम्ही किचनमध्ये काम करताना वापरल्या तर तुमचं किचन कायम स्वच्छ राहणार आणि त्यामुळे वारंवार किचनला डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही। चला तर पाहूया की त्या सवयी कोणत्या आहेत। तर पहिली सवय म्हणजे जसं आपण किचनमध्ये सकाळी सकाळी येतो तर सर्वात प्रथम किचनमधली जी वापरलेली कापडं आहे ती आपल्याला चेंज करायची आहे। मीन्स जुनी कापडं धुवायला टाकायची आहे आणि आजसाठी नवीन कापड काढायची आहे। तर इथे मी एक सवय लावून घेतली की मी आल्या आल्या नवीन कापड घेऊन पहिले ओटा पुसून घेते। तसं तर रात्री ओटा साफ केलेलाच असतो, बट बरेचदा आपल्या घरात कॉकरोचेस वगैरे असतात, ते रात्री ओट्यावर फिरतात, गॅसवर फिरतात, त्यामुळे बरेचदा गॅसवर वगैरे काही सांडलं तर मग आपण उचलतो। यासाठी ही नवीन सवय मी लावलेली आहे। दुसरी सवय म्हणजे जेव्हाही आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची असते, सपोज जर भाज्या कट करायच्या असल्या तर आपण काय करतो, घाई गडबडीत भाज्यांचा जो कचरा असतो तो डायरेक्टली ओट्यावर टाकतो। तर तसं न करता आपल्याला त्यासाठी एक स्पेशल भांडं ठेवायचं आहे। नाहीतर तुम्ही इथे एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता, बट बरेचदा आपण वेगवेगळी भांडी यूज केली तर घाई गडबडीत आपण कोणतंच भांडं न घेता डायरेक्टली काउंटर टॉपवरच कचरा टाकतो। त्यासाठी मी एक असं प्लास्टिकचं भांडं ठेवलेलं आहे आणि जेव्हाही मला चॉपिंग करायची असते तर मी नेहमी चॉपिंग बोर्ड सोबत हे भांडं काढत असते आणि जेवढा काही कचरा आहे भाज्यांचा तो नेहमी या प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये जमा करत असते आणि काम झालं की मग हा कचरा फक्त आपल्याला डस्टबिनमध्ये फेकायचा असतो। तिसरी सवय, स्वयंपाकासाठी उपयोगात आणणारी भांडी आपल्याला डायरेक्टली गॅसवर ठेवायची नाही। जसं तुम्ही पाहू शकता भाजीचा जो चमचा आहे तो मी एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे। तर अशी नेहमी आपल्याला एक गॅसवर प्लेट ठेवायची आहे, त्यामध्येच वापरलेली चमची ठेवायची आहे। बरेचदा भाजीचा चमचा आपण घाई गडबडीत गॅसवर ठेवतो, मग त्याचा जे तेलकटपणा असतो तो गॅसला लागतो, मग तो आपल्याला क्लीन करावा लागतो। चौथी सवय, जर तुम्ही भाज्या कट करण्यासाठी अशा प्रकारचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर त्याला भाज्या कट केल्याबरोबर वॉश करायचा आहे, नाहीतर त्याला फंगस लागू शकते कारण तो वुडनचा आहे। तर नेहमी आपल्याला सवय लावायची आहे की जसं आपलं काम झालं तर चॉपिंग बोर्ड तसाच उभा करून न ठेवता वॉश करूनच आपल्या भांडीच्या टोपल्यामध्ये ठेवायचा आहे। आता स्वयंपाक करत असताना बरेचदा आपल्याकडे वेळ असतो, मग अशा वेळेस जी छोटी छोटी कामे असतात ओट्यावरची ती फिनिश करायची। जसं हे टोपलं होतं त्यामध्ये कचरा साठवलेला होता, तो मी डस्टबिनमध्ये थ्रो केला आणि तो वॉश करून ठेवून दिला। नेक्स्ट सवय म्हणजे जेव्हाही आपल्याला ओट्यावर पोळ्या करायच्या आहे तर डायरेक्टली पोळपाट काउंटर टॉपवर न ठेवता एखादा न्यूजपेपर किंवा मोठा कापड आपल्याला ओट्यावर स्प्रेड करायचा आहे आणि त्यानंतरच पोळपाट ठेवायचा आहे। त्यामुळे पोळ्या करताना सांडणारं पीठ डायरेक्टली ओट्यावर सांडणार नाही आणि ओटा घाण होणार नाही। तर ही एक सवय आपल्याला नेहमीसाठी लावायची आहे। त्याचबरोबर पोळ्यांसाठी लागणारं जे पीठ आहे ते नेहमी एका डब्यात साठवायचं आहे। बरेच जणांना कणिक भिजवलेल्या भांड्यातच साईडला पीठ काढायची सवय असते, त्यामुळे पीठ देखील वाया जातं। असं जर एखाद्या डब्यामध्ये पीठ काढून ठेवलं तर पीठ वाया जात नाही। इथे बघू शकता मी आता पूर्ण भांडी उचलून वॉश करायला घेतलेली आहे, तरी देखील काउंटर टॉप मीन्स ओटा जो आहे तो घाण झालेला नाही। त्याचबरोबर जी वापरलेली छोटी मोठी जी भांडी आहे, जसं कणकीचा डब्बा आहे, त्याचबरोबर बटरचा डब्बा होता, तर तेलाचं भांडं होतं, ते आपल्याला हलका कपड्याने तेव्हाच्या तेव्हा पुसून घ्यायचं आहे। आणि जो न्यूजपेपर आहे तो व्यवस्थित झटकून डायरेक्टली कुठेही अलमारीमध्ये न ठेवता मी त्यासाठी एक असं प्लास्टिकचं डिस्पोजेबल बॉक्स ठेवलेला आहे, त्यामध्येच मी हा नेहमी न्यूजपेपर ठेवत असते। त्यामुळे थोडंफार जे न्यूजपेपरला लागलेलं जे पीठ असतं ना ते बाकी भांड्याला लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता एवढा स्वयंपाक केल्यानंतर देखील माझा ओटा जास्त घाण झालेला नाही आहे। जर आपण डायरेक्टली जे भाजीसाठी वापरलेले चमचे आहेत ते ओट्यावर ठेवले असते किंवा गॅसवर ठेवलेले असते तर तेवढाच गॅस आपला घाण झालेला असता। त्याचबरोबर पोळ्या करताना जर न्यूजपेपर किंवा एखादी कापड जर स्प्रेड केला नसता तर पीठ खूप जास्त प्रमाणात ओट्यावर सांडलं असतं आणि आपल्याला मग ओट्याला पाणी घालून वॉश करायची गरज पडली असती। तर मैत्रिणींनो, या काही सवयी होत्या ज्या किचनमध्ये काम करताना मी लावलेल्या आहे। बट या व्यतिरिक्तही आपल्या किचनमध्ये अशा भरपूरशा वस्तू आहेत ज्यांना डीप क्लिनिंगची गरज पडते। तर त्यासाठी
मी एक आठवड्याचं रुटीन फॉलो करते, कारण रोज रोज किचनमधल्या प्रत्येक वस्तूची जर डीप क्लिनिंग करत बसलं तर आपला पूर्ण वेळ हा किचनमध्येच जाणार आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तर यासाठी मी एक आठवड्याचं रुटीन फॉलो करते आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जेव्हाही आपल्याला किचनची डीप क्लिनिंग करायची असेल तर आपण नेहमी एक सवय लावायची की किचन ओट्यावर जेवढं काही सामान ठेवलेलं आहे ते सर्वप्रथम खाली करायचा. मीन्स किचन ओट्यावरचं जेवढं काही सामान असतं ते मी पूर्ण उचलून हॉलमध्ये नेऊन ठेवते. व त्यानंतर मला असं वाटते की ज्या वस्तू खूप जास्त खराब झालेल्या आहे, तर जशी तुम्ही पाहू शकता ही रॅक, मला वाटत होतं की याला वॉश करायची गरज आहे, तर मग जेवण झाल्यानंतरची जी भांडी आहे ती वॉश करताना ही रॅक देखील मी क्लीन करणार आहे. आता मग आठवड्याच्या क्लिनिंगमध्ये ओट्यावरच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात, जसं गरम पाणी ठेवण्याच्या रिंग वगैरे असतात, त्या आपण रेग्युलर वॉश करत नाही, तर त्या देखील वॉश करते. त्याचबरोबर आपल्या भांड्याचं टोपलं आपण रेग्युलर वॉश करत नाही आणि वॉश केलेली भांडी त्यात ठेवतो. जर आपण त्याला जर व्यवस्थित क्लीन करत नसेल तर वॉश केलेली भांडी ठेवण्याचा काही अर्थच नाही. तर त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसलं तरी मी हप्त्याला या भांड्याच्या टोपल्याला क्लीन करायचा प्रयत्न करते. तर ही एक सवय मी स्वतःला लावलेली आहे. बरोबर दिलेली खालची जी प्लेट आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी एक छोटीशी बास्केट अटॅच केलेली आहे चमचे छोटे ठेवायसाठी, तर ती देखील वॉश करते. त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्याला माझं हे सगळं क्लीन होत असतं. बरेचदा प्रत्येकाला हे रुटीन नसतं, त्यामुळे काय होतं की किचनमधल्या काही ज्या वस्तू असतात त्यांना खूप जास्त डीप क्लिनिंगची गरज पडते. मग आपल्याला खूप जास्त त्या खराब झाल्या की मेहनत मारावी लागते आणि दिसायला त्या अस्वच्छ दिसतात. जर वीकली त्याला क्लीन केलं तर त्या अस्वच्छ दिसणार नाही, नेहमी स्वच्छ दिसणार. तर आता मी काय केलं की माझं टोपलं वॉश केलं, बाकी छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या देखील वॉश करून घेतल्या. ही रॅक वॉश करायची होती ती देखील वॉश केली. आणि आता हे तर माझं रोजचं रुटीन आहे. फक्त मी रात्री एकदा पूर्ण भांडी वॉश झाली की ही जी सिंक आहे ती क्लीन करत असते. तर आपल्याला नेहमी एक काळजी घ्यायची आहे की जे भांड्यासाठी वापरणारं स्क्रबर आहे आणि सिंक क्लीन करण्यासाठी वापरणारं जे स्क्रबर आहे ते वेगवेगळं ठेवायचं आहे. जर आपण दिवसातून एकदा जरी आपली सिंक डिशवॉश लिक्विडने क्लीन केली तर आपल्याला त्याची डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही. मग या सिंक डीप क्लिनिंगमध्ये आपल्याला एक सवय लावायची आहे की त्यामध्ये असलेली जाळी देखील आपल्याला क्लीन करायची आहे. त्याचबरोबर आपल्यावरती जे नळ लागलेले आहेत ते देखील तेव्हाच वॉश करायचे आहे, त्यामुळे नळ देखील घाणेरडे होणार नाही. नाहीतर आपण बरेचदा काय करतो, सिंक वरवर वॉश करतो आणि त्यातली जी जाळी आहे ती तशीच राहते, त्यामध्ये खूप जास्त मळ जमा झालेला असतो. त्याचबरोबर नळावर खूप जास्त क्षार जमा झालेला असतो. मग जेव्हा आपण त्याचा क्षार रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळे DIY वापरावे लागतात. त्यामुळेच आपल्याला ही सवय लावायची आहे की आपण तसंही रेग्युलर एकदा सिंक वॉश करतोच, तर त्याच हाताने नळ देखील वॉश करायचे आहे. तर इथे मी सिंक क्लीन करून घेतलं, भांडी घासून घेतली आणि सगळी भांडी हॉलमध्ये नेऊन ठेवलेली आहे, जेणेकरून किचन क्लीन करताना त्यावर धूर पडणार नाही. यानंतर किचनमध्ये काही छोट्या मोठ्या जाळ्या वगैरे लागलेल्या असेल तर त्या मी क्लीन करून घेते. तसं तर हप्त्याला क्लिनिंग करत असल्यामुळे जाळ्या वगैरे लागत नाही, बट या डस्टिंगमुळे जेवढी काही भिंतीवर धूळ वगैरे बसलेली असेल ना तर ती साफ होऊन जाते. त्यानंतर डस्टरच्या हेल्पने मी व्यवस्थित धूळ साफ करून घेते. तुम्ही जसं पाहू शकता माझ्या किचनमध्ये या वरच्या भागाला अलमाऱ्या अटॅच आहे. भरपूर जणांच्या मॉड्युलर किचनमध्ये असतात, बट बऱ्याचशा ज्या किचन असतात त्यातल्या ज्या अलमाऱ्या असतात त्या वरच्या भिंतीला अटॅच असतात, त्यामुळे धूळ जमा होत नाही. बट बऱ्याचशा किचनमध्ये अशी ओपन देखील किचन असते. तुम्ही पाहू शकता वरच्या भागाला खूप जास्त धूळ साचू शकते आणि आपण जनरली वरती चढून ही धूळ साफ करत नाही. मग अशा वेळेस तुम्ही सिंपलची एक ट्रिक वापरू शकता. वरच्या भागाला मी काय केलं आहे की न्यूजपेपर स्प्रेड केलेले आहे आणि ते डबल टेपच्या हेल्पनी चिपकवलेले आहे. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये लॅमिनेशन पेपर देखील मिळतात, तर ते देखील तुम्ही स्प्रेड करू शकता. तर अशा प्रकारे आपण जर वरच्या भागाला न्यूजपेपर वगैरे टाकून ठेवले तर त्यावर खूप जास्त चिकट लेअर बसणार नाही, कारण किचनमध्ये आपण फोडणी वगैरे देतो. तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपण वरच्या भागाला जर अलमाऱ्या चेक केल्या ना त्यावर खूप जास्त एक चिकट लेअर बनलेली असते. त्याचबरोबर जे माझं वॉटर प्युरिफायर आहे त्याला मी कवर लावलेलं नाही, तर त्याच्या वरच्या भागाला देखील मी न्यूजपेपर लावलेला आहे. तर अशा प्रकारे मी पहिले धूळ साफ करून घेतली. आता माझी नेक्स्ट प्रोसेस असते चिमणी साफ करणं. तर माझी जी चिमणी आहे ती ऑटो क्लीन चिमणी आहे. यामध्ये फक्त एक बटन प्रेस करायची असते. अगदी 10 मिनिटाची प्रोसेस असते आणि जे काही ऑइल त्याच्या प्लेट्सवर जमा झालेलं आहे ना ते डायरेक्टली मेल्ट होतं आणि एका छोटीशी प्लेट त्याला अटॅच आहे त्यामध्ये जमा होतं.
ते प्लेट आपल्याला काढायची असते आणि त्यातलं ऑइल फेकायचं असतं। तसंच इथे तुम्ही पाहू शकता मी एक सवय लावली आहे की स्वयंपाक झाल्यानंतर चिमणीचा जो वरचा भाग आहे ना नेहमी मी ओल्या कपड्याने पुसून घेत असते, त्यामुळे वरचा भाग जास्त डीप क्लीन करायची मला गरज पडली नाही। बट खालच्या चिमणीला अटॅच ज्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही बघू शकता किती जास्त ऑइल त्यामध्ये जमा झालेलं आहे। तर माझ्या या चिमणीमध्ये या प्लेट्स काढायची गरज नाही, जस्ट एक बटन प्रेस करायची आहे आणि त्यामुळे जेवढं काही ऑइल आहे ते त्या खाली असलेल्या प्लेटमध्ये जमा होतं। मग ते प्लेट काढून त्यातला ऑइल आम्हाला रिमूव्ह करावं लागतं आणि प्लेट स्वच्छ करून लावावी लागते। दर आठवड्याला क्लीन करत असल्यामुळे जास्त काही ऑइल जमा झालेलं नाही आहे। आता जे प्लेट्सला अटॅच असलेलं ऑइल आहे ना ते मेल्ट झाल्यामुळे मी काय केलं, एका स्क्रबरच्या हेल्पने ही प्लेट हलक्या हाताने अशा प्रकारे घासून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ओल्या कपड्याने ही चिमणी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। अगदी पाहू शकता नव्यासारखी साफ झालेली आहे। जर मी एक महिना या चिमणीला क्लीन केलं नसतं तर त्याला खूप जास्त डीप क्लिनिंगची गरज पडली असती। आता चिमणी क्लीन झाली होती, त्यानंतर मी माझा ओटा क्लीन करून घेणार आहे। त्यासाठी मी असं एक होममेड लिक्विड बनवून ठेवलेलं आहे। त्यामध्ये एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे आपल्याला, त्यामध्ये थोडंसं पाणी, डिशवॉश लिक्विड, बेकिंग सोडा आणि विनेगर ॲड करायचं आहे। हे लिक्विड एका बॉटलमध्ये आपल्याला नेहमीसाठी तयार करून ठेवायचं आहे आणि या लिक्विडचा वापर करून मी नेहमी ओटा, गॅस आणि जे काही वुडन फर्निचर आहे ते क्लीन करत असते। अगदी नव्यासारखे चमकतात आणि जेवढे काही चिकटपणा वगैरे साचलेला असतो ना अगदी इझिली निघतो। तर हे लिक्विड तुम्ही बनवून ठेवू शकता आणि नेहमी ओटा क्लीन करायसाठी हे लिक्विड तुम्ही वापरू शकता। यानंतर ओटा व्यवस्थित ओल्या कपड्यांनी पुसून घेते। मी जनरली ओटा पाण्याने वॉश करत नाही, कारण माझ्या ओट्याला किनारी दिलेल्या नाही आहेत। पाण्याने जर वॉश केला तर पूर्ण पाणी खाली अलमाऱ्यावर सांडतं, त्यामुळे नेहमी ओटा ओल्या कपड्यानेच 2-3 वेळा मला पुसायची सवय आहे। दिवसातून कमीत कमी 3 वेळा मी ओटा क्लीन करत असते, तर त्यामुळे ओटा माझा जास्त खराब होत नाही किंवा त्यावर पाण्याचे डाग वगैरे पडत नाही। ओटा क्लीन झाला की त्या सेम लिक्विडनीच मी किचनमधलं फर्निचर देखील क्लीन करून घेते। अगदी फर्निचर नव्यासारखं चमकतं, जेवढं काही चिकटपणा वगैरे त्या फर्निचरवर साचलेला आहे तो पूर्णपणे दूर होतो। तसंही माझं किचन व्हाईट आणि ग्रे बॅकग्राऊंडमध्ये आहे, त्यामुळे मी नेहमी किचनचं फर्निचर क्लीन करतच असते, त्यामुळे त्यावर काही चिकटपणा वगैरे साचत नाही। तर ही एक मी हॅबिट लावलेली आहे। जे किचनचं फर्निचर आहे खालच्या साईडला ते मॅट फिनिशचं आहे, तर वरचं तर रेग्युलर नाही, पण खालच्या साईडचं रात्री स्वयंपाक झाला, ओटा क्लीन झाला की मला नेहमी क्लीन करायची सवय आहे, कारण मॅट फिनिश आहे तर त्यावर तेलाचे किंवा कोणतेही हाताचे डाग लवकर दिसतात। तर अशा प्रकारे मी माझं किचन क्लीन करून घेतलं आणि जेवढं काही किचनमधलं सामान आहे ज्यांना डीप क्लिनिंगची गरज होती त्या वॉश करून घेतल्या आणि ज्यांना नॉर्मल कापडाने पुसायची गरज आहे ते व्यवस्थित कापडाने पुसून ठेवून दिले। आणि पाहू शकता अगदी किचन माझी नव्यासारखी रेडी आहे। तर असंच किचनचं रूटीन मी नेहमी फॉलो करत असते, त्यामुळे माझ्या किचनमध्ये पसारा होत नाही आणि जेवढं कमीत कमी सामान मला किचन ओट्यावर ठेवता येईल तेवढं कमीत कमी सामान मी किचन ओट्यावर ठेवलेलं आहे। कारण जर जास्त किचन ओट्यावर तुम्ही सामान ठेवलं तर तेवढाच किचन ओटा मेंटेन करायला तुम्हाला भरपूर वेळ लागेल, त्यामुळे कमीत कमी सामान किचन ओट्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा। या सगळ्या सवयी तर मला होत्याच, बट याचबरोबर आणखी ही एक सवय मी स्वतःला लावली आहे, ते म्हणजे जे आपले भांडी घासाची स्क्रबर्स असतात ना ते खूप जास्त घाण होतात। तर रोज रात्री एक सवय लावलेली आहे की रोज रात्री मी काय करते, थोडंसं गरम पाणी घेते, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकते आणि हे जे स्क्रबर असतात ते मी डीप करून ठेवते आणि सकाळी जेव्हा मी किचनमध्ये येते ना तेव्हा हे वॉश करून मी वापरत असते। बट आज खूप जास्त डीप क्लिनिंग झाली होती म्हणून या स्क्रबरला मी बॉईल करून घेतलेला आहे। तर ही एक सवय तुम्हाला नसेल ना ही नक्की घाला, कारण या स्क्रबरमध्ये खूप जास्त व्यवस्थित वॉश केलं नाही तर वास येत असते, त्यामुळे हे स्क्रबर नेहमी वॉश करायची ही सवय मी लावलेली आहे। तर मैत्रिणींनो, या काही सवयी मी स्वतःला लावलेल्या आहे, बट ही एक नवीन सवय मी आजकाल लावलेली आहे। जी भांडी घासण्याची स्क्रबर असतात ना ती जनरली मी पहिले पाण्याने वॉश करून ठेवायची, त्यामुळे काय व्हायचं की त्यामध्ये एक घाणेरडा वास यायचा। तर मग आता ही एक सवय लावलेली आहे, रोज जरी पॉसिबल नसलं ना जेव्हा मला असं वाटते खूप जास्त स्क्रबर घाणेरडे झाले आहेत तेव्हा मी थोडंसं पाणी गरम करते, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकते आणि जे आपले स्क्रबर असतात ना ते व्यवस्थित बॉईल करून घेते, त्यामुळे त्यामध्ये जेवढा काही चिकटपणा वगैरे जमा झालेला असतो तो पूर्णपणे निघून जातो। जसं तुम्ही पाहू शकता त्यामधून किती घाण पाणी निघालेलं आहे। तर ही एक सवय जर तुम्हाला नसेल तर नक्कीच लावून घ्या।
तर मैत्रिणींनो, या काही सवयी ज्या मला पहिले तर नव्हत्या, पण मी स्वतःला हळूहळू लावून घेतल्या, त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ राहतं. कदाचित यातलं काही सवयी तुम्हाला असेलही आणि या व्हिडिओतून काही नवीनही शिकायला मिळाले असेल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.